नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सोलार एजन्सीज जे आहेत, जे लोकांच्या घरावर सोलार पॅनल बसवण्याचं काम करतात, ग्राहकांचं वीज बिल झिरो कसं होईल याच्यासाठी हे प्रयत्न करतात. मागच्या काही दिवसांपासून यांचं काम बंद आहे. त्याचं कारण आहे की महावितरणाच्या वतीने किंवा महाराष्ट्र शासनाचं जे कोणतं हे डिपार्टमेंट आहे त्यांच्या वतीनं इथं जाचं काही अटी नियम लागू केलेत, त्याच्या विरोधामध्ये निवेदन देण्यासाठी ही सगळी मंडळी इथं MIDCच्या या ऑफिसमध्ये आलेली आहे. तर त्यांचा असा पण आरोप आहे की बराच वेळ झालं अशा उन्हामध्ये आता हे सगळे लोक थांबलेले आहेत आणि आम्ही काही कोणी अडाणी लोक नाही, तर आम्ही सगळे सुशिक्षित आणि चांगले लोक आहेत. किमान या लोकांचं ऐकून सुद्धा घ्यायला इथले अधिकारी लोक तयार नाहीत. बराच वेळापासून गेट सुद्धा उघडले नाही. तुम्ही पाहू शकता इथं पोलीस प्रशासन आहे. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना कशाची भीती वाटते हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं मागच्या अर्ध्या पाऊण तासापासून हे सगळी लोक इथं उन्हामध्ये थांबलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. आपल्यासोबत सर आहे. सर, काय नाव आहे आपलं? माझं नाव संजय बाविकर. बरं. मी श्री व्यंकटेश सोलार सोल्युशन्स लातूर जिल्ह्यातली वेंडर आहे. आमच्या सोलार ग्राहकांवर आणि सोलार व्हेंडरवर जो अन्याय झाला आहे त्याचे निवेदन देण्यासाठी आम्ही इथं सगळे जमलेलो आहे. पण अर्धा पाऊण तास झालेला आहे, पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलेलं नाही आणि गेट उघडलेलं सुद्धा नाही आहे. सर्व सोलार व्हेंडर हे जवळजवळ पाऊण तासापासून इथं उन्हात थांबलेले आहेत. ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ठीक आहे. आता सध्याची काय परिस्थिती, किती लोक इथे एकत्रित जमलेले आहेत? जवळजवळ लातूर जिल्ह्यातले स्वतः 120 ते 130 व्हेंडर आहेत आणि त्यांचे कर्मचारी प्रत्येकाकडे कमीत कमी 6 ते 10 जण आहेत. त्याच्यामुळं 300-350 लोकांचा जमाव होता आणि हे सगळेच आता ह्यांच्यावर अन्याय होत आहे. आणि सर्वसामान्य जे सोलार सिस्टीमला ह्यांनी काळं फासलेलं आहे आणि महावितरणनी जो निर्णय हे केलेला आहे, सध्याच्याला कुठल्याही तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक, आपल्या शेजारचे मध्य प्रदेश, UP इथं हा नियम नाही की डायरेक्ट ऑटो अपग्रेडेशनचं. पण महावितरणने 10 किलोवॅटपर्यंत पूर्वी जे दिलेलं ऑटो अपग्रेडेशन होतं ते अचानकपणे बंद करून फक्त चालू बिलावर वर्षभराची सरासरी काढून तेवढीच सोलार सिस्टीम लावण्यात येईल हे सांगितलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ग्राहकांनी सोलार सिस्टीम बसवलेली आहे त्या ग्राहकांचे वीज बिल किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट न तपासता त्यांच्यावर जवळजवळ 5 ते 7 हजार 10 हजार रुपये लाईट बिल थोपलेलं आहे. ते आणि TOD मीटरमुळं ते ऑटो डिस्कनेक्ट केलेलं आहे. आणि ज्यावेळेस ग्राहक त्यांच्याकडे जातो त्यावेळेस तिथं उडवाउडवीची उत्तरं देऊन तुम्ही त्या मीटरचा व्हिडिओ घेऊन या किंवा मीटरचे फोटो घेऊन या, त्याच्यातली इम्पोर्ट एक्सपोर्ट रीडिंग आम्हाला दाखवा. आता सर्वसामान्य ग्राहकांना इम्पोर्ट एक्सपोर्ट रीडिंग ही काय कळणार आहे, ही कुणालाही कळणार नाही. मग तो परत आमच्याकडं सोलार व्हेंडरकडे येतो. हे सगळं अन्यायकारक आहे. तरी त्यांनी व्यवस्थित रीडिंग घेऊन लोकांचे लाईट बिल व्यवस्थित करून देणे ही त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहे. पण अजून अर्धा ते पाऊण तास झाला कोणीही इकडं आलेलं नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही मागच्या अनेक दिवसांपासून निवेदन देताय आणि निषेध व्यक्त केलेला आहे. आज सुद्धा तुम्ही आंदोलन करताय. आतापर्यंत काही प्रतिसाद आलाय का शासनाकडून? नाही, आम्हाला अजून कुठलाही प्रतिसाद आला नाही. उलट त्यांनी कन्फर्मेशन असं दिलेलं आहे की आम्ही ज्या सिस्टीम बसवतो ह्या ग्राहकांवर थोपतो. आता सर्वसामान्यांना माहिती की सबसिडी ही फक्त 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपयाची आहे आणि कुठलाही ग्राहक 3 किलोवॅटच्या वर लावत नाही. आणि ज्याला गरज आहे 5 किलोवॅट 7 किलोवॅट त्याला बिलकुल सबसिडी नाही आहे. आणि ही जी सबसिडी दिली जाते ही 78,000 रुपये हे महावितरण देत नाही, तर ही सेंट्रल गव्हर्नमेंट देते. PM सूर्यघरची ही योजना आहे. ह्यांचं फक्त दुखणं असे की ह्यांना आपल्या त्या एरियामध्ये ट्रान्सफॉर्मर लावायच्या अडचणी आहेत आणि हे लावू शकत नाहीत. त्याच्यामुळं त्यांचं व्होल्टेज वाढतं आणि त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की तिथलं व्होल्टेज वाढल्यामुळं आणि बाकीच्यांवर अन्याय होतो, म्हणून आम्ही 1 आणि 1.5 आणि 2 किलोवॅटच्या सिस्टीमला मान्यता देत आहेत. पण तसं नाही आहे. आज जर ग्राहक जर बघितला तर तो कुठलाही ग्राहक 150, 150, 200 युनिट हा कन्झम्पशन करतो. आणि सर्वसाधारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे इलेक्ट्रिक व्हेकल, हरित ऊर्जा ह्यामुळे सगळेजण इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे घ्यायची प्लॅनिंग करतात. एकदा जर त्यांना जर 2 किलोवॅट आणि 1.5 किलोवॅट ह्या सिस्टीम लावल्या आणि भविष्यामध्ये त्याचे जर इन्स्ट्रुमेंट्स वाढले तर तो कशी भरती करेल हे समजत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटनं फक्त 300 युनिटपर्यंतची मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य ग्राहक कव्हर होतो. हे पूर्ण विचार करूनच PM सूर्यघर योजना ही चालू केली होती आणि त्यांनी ह्या योजनेला पूर्ण हरताळ फासलेला आहे असं माझं मत आहे.
हे आंदोलन फक्त काही सोलार वेंडरच्या लोकांचंच नाही तर ग्राहकांचं सुद्धा आहे. ग्राहक यामध्ये मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत. आपल्यासोबत एक हे ग्राहक आहेत. काय नाव आहे सर आपलं? माझं नाव हरिनारायण सस्ते आहे. बर. मी निवृत्त सरकारी अधिकारी आहे. बर. आणि मी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सोलार सिस्टीम घेतली होती आणि साधारण दरमहा माझं 300 युनिटचं कन्झम्पशन आहे. बर. या महिन्यामध्ये माझं बिल अतिशय चुकीचं आलेलं आहे. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट हा आयटम त्यांनी प्रिव्हियस रिडिंग 2191 दाखवलं आहे. करंट रिडिंग तेवढंच दाखवलं आहे. बर. आणि पुढे झिरो आयटम आहे. जनरेशनमध्ये 2982 करंट, प्रिव्हियस बी 2982, पण ॲक्च्युअल रिडिंग माझं एक्सपोर्ट 2824 आहे, इम्पोर्ट 3268 आहे बर. आणि जनरल रिडिंग 4154 आहे. हा आणि टोटल बिल माझं या महिन्यात 337 युनिटचं 4520 रुपये बिल आलेलं आहे, जे की माझ्याकडे सोलार नसताना सुद्धा येत नव्हतं. हा माझ्यावर खूप मोठा अन्याय आहे. माझं वय 72 वर्ष आहे आणि गेली 1 तासापासून उन्हात उभा आहे. पण कोणी ॲक्च्युली यांनी जे आंदोलन चाललं त्याच्यामध्ये मी एक पार्टिसिपंट आहे. पण ॲक्च्युली मी पार्टिसिपंटच्या मध्ये जायचं इच्छितो, पण त्यासाठी ते दरवाजा उघडून देत नाहीत. बरं, हे बिल पहिल्यांदाच आले का याच्या आधी पण असं झाले कधी? याच्याने पहिल्यांदाच आलं. पहिल्या संदर्भात काही विचारणा केली का अधिकाऱ्यांकडे आपण? विचारणा केल्यानंतर कोणी तिथे दखल देत नाही, रिस्पॉन्स देत नाही. रिस्पॉन्स देत नाही. त्या सेक्शनला जा, ह्या सेक्शनला जा, आणि तुमचं जे आहे ते आम्ही बरोबर केलं. मग शेवटी आज मी फोटो घेऊन त्याचं रिडिंग आणलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे माझ्यावर अन्याय दूर व्हावा हीच माझी प्रांजळ इच्छा. ठीक आहे, म्हणजे आता हे कॅल्क्युलेशन एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला समजत नाही. फोटो आता हे अधिकारी होते, याचा फोटो घ्यायचा, एक फोटो घ्या. हा, याचा फोटो आपण त्याच्यामध्ये टाकूयात. हा. आता हे थोडे समजदार आहेत, सुशिक्षित आहेत, म्हणून त्यांना हे सगळ्या कॅल्क्युलेशन कळतात, परंतु सर्वसामान्य माणसाला हे काही कळत नाही आणि त्यामुळे मोठी लूट करण्याचं काम इथं हे प्रशासन अधिकारी लोक करतात. आणि हे अधिकारी सुशिक्षित माणसं असताना सुद्धा यांना या टेबलवरून त्या टेबलवर जा आणि बघू करू असे उडावडीचे उत्तर या लोकांकडून दिले. लातूरमध्ये असे ग्राहक आहेत ज्यांना चक्क 24 लाख रुपयांचं बिल आलंय. ठीक आहे, 24 लाख रुपये आपण मान्य करू, एखाद्या इंडस्ट्रियल एरियामध्ये मोठ्या कंपनीचं हे बिल असेल, परंतु एक छोट्याशा सर्वसामान्य घरामध्ये जिथं साधारण त्यांना दर महिन्याला 2000, 2200, 2500 असं बिल येतं, एकदम अचानक 24 लाख रुपये बिल आलं. ते ग्राहक आपल्यासोबत. काय नाव आहे आपलं? सोमनाथ धोंडीराम कवळखेरे, कुठे राहता? जुना ओसरड कालिका मंदिर समोर. बरं, दर महिन्याला किती बिल यायचं तुम्हाला सरासरी? सरासरी 2500च्या मध्येच. 2500. आपण सोलारचं सिस्टीम बसवलेली आहे का? हो, बसवलेलं आहे. बरं, मग आता हे कुठल्या महिन्याचं बिल तुम्हाला आलं? हे सोलार बसवल्याच्या नंतर पहिलंच बिल आहे. पहिलंच बिल आहे. किती आलं बिल त्याच्या आकडा? 24,09,000 समथिंग आहे. एवढं बिल आलं. मग काय तुमच्या त्यावेळेस प्रतिक्रिया होती पहिल्यांदा? प्रतिक्रिया हसण्यासारखी होती, अच्छा, ओके. पण आमची आई म्हणली 24 रुपये असेल, नीट बघ म्हणली, तुला बघता आलं नसेल. बरं, हा. मग ठीक आहे, मी बघितलं तरी, पण पुन्हा नंतर नेटवर बघितलं की आपलं कंझ्युमर नंबर टाकून, तिथं पण तेवढंच दाखवलं. मला वाटलं लडबिलवर प्रिंटिंग चुकीची असं. हा, तिथं पण system मग त्यानंतर MSCB ऑफिसला गेलो, हम्म. कमी करून देतो म्हणले. बरं. ते हे दिले, अर्ज दिलाय. अर्ज दिलाय. आणखी कमी झालेलं काय आलंय का तुम्हाला? नाही, परत अजून तर काय नाही. अजून नाही आलं. हे चालू मधलं झालंय का तुम्हाला? नाही, हे मागच्या महिन्यात, मागच्या महिन्यात फेब्रुवारीच आहे. फेब्रुवारीचं तुम्हाला आलेलं आहे. तर तुम्ही पाहताय हा सगळा आंधळा कारभार आहे हा महावितरणाचा आणि शासनाचा. बऱ्याचदा लोकांची तक्रार अशी असते की आम्हाला जे सरासरी बिल आहे त्याच्यापेक्षा एकदम जास्त बिल येते, परंतु हे खूपच जास्त झालं असं मला वाटतं. 24 लाख रुपये बिल. आणि बऱ्याचदा काय होतं, समजा तुमचं 3000 बिल आहे, तुम्हाला 500 रुपये जर वाढवणार तर ते सर्वसामान्याला समजतही नाही, ते लोक ऑटोमॅटिक जाऊन बिल भरतात. अशा पद्धतीनं दर महिन्याला लाखो कोटी रुपयांची लूट हे महावितरण आणि हे शासन करताना आपल्याला दिसत येते. या सगळ्यांची जिम्मेदारी कोण घेणार असा सुद्धा मोठा प्रश्न आहे. खरं तर हे फक्त बिल कमी न करता पूर्णपणे माफ केलं पाहिजे, कारण यांना झालेला जो मनस्ताप आहे, यांचं झालेले जे अर्ज द्या जाणे येणं आहे, हे सगळ्यामध्ये शासनानं त्यांना दंड म्हणून या लोकांना त्यांनी पूर्णपणे हे बिल माफ केलं पाहिजे. सकाळी साधारण 10 वाजल्यापासून हे सोलार वेंडर आणि ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहेत. विविध MSCBच्या ऑफिसला जाऊन विविध अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि विविध मागण्या त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. आपण एकंदरीत आता ही आपण सरांसोबत चर्चा करून की याच्या पुढचं काय नियोजन असणार हे पण समजून घेणार आहोत. सर, मागच्या अनेक दिवसांपासून आपण इथं आंदोलन करताय, निषेध सुद्धा व्यक्त केला आणि निवेदनं तर बरीचशी दिली असतील. आज सुद्धा आपण आंदोलन केलं. जर या ठिकाणी परत शासनानं प्रॉपर असा रिस्पॉन्स दिला नाही तर आपलं काय पुढचं आंदोलनाचं नियोजन असेल? आजच्या तारखेमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये, तसेच धाराशिवमध्ये, तसेच संभाजीनगरमध्ये आणि तसेच पुण्यामध्ये सुद्धा निवेदन देण्यासाठी आम्ही आंदोलन मोर्चा काढलेला आहे. तसेच आम्ही मागे 24-25 तारखेला सुद्धा
महावितरणच्या निर्णय कार्यालयामध्ये जाऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे. आज सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं असतानाही त्यांच्याकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे आणि ग्राहकांवरचा अन्याय हा हेड ऑफिसकडून जास्त नियम चेंज झालेल्यामुळे येत आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आम्हाला परत आलेलं आहे. आणि ह्या झालेल्या बदलांविषयी आणि ह्या बदलांच्या विरोधात किंवा हे त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या विरोधामध्ये आमच्या ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जीच्या संस्थेने मुंबई हायकोर्टामध्ये ह्या MSEB विरुद्ध एक कोर्ट केस पण टाकलेली आहे. आणि आम्ही दोन्ही पद्धतीने म्हणजे न्यायी पद्धतीने सुद्धा आणि जन आंदोलन करून सुद्धा आम्ही लोकांच्या पद्धतीने सरकारला आणि महावितरणला आम्ही आमचे म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जर हे म्हणणे जर सरकारने मान्य नाही केले, महावितरणने मान्य नाही केले, तर भविष्यामध्ये आम्ही आणखीन हा जो आमचं आंदोलन आहे, ही आमची चळवळ जी आहे आणखीन तीव्र करू असे आमचे सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे, म्हणजे लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि न्यायालयात सुद्धा आम्ही न्याय मागण्याचं काम करत आहोत, हे सरांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि शासनाने लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावावे अशी सुद्धा त्यांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे.